हॅलो फ्रेंड्स अँड वन्स अगेन वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तुमचं सर्वांचं. तर आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहे आणि तो टॉपिक म्हणजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले नवीन कॉलेजेस BSc नर्सिंगसाठी ॲड झालेले आहेत. तर आजचा आपला मित्रांनो टॉपिक आहे लिस्ट ऑफ द न्यूली ॲडेड कॉलेजेस फॉर BSc नर्सिंग इन महाराष्ट्र. आणि हे कुणासाठी आहे तर जो आपला कॅप राऊंड सेकंड आहे तर कॅप राऊंड सेकंडसाठी कुठले कुठले नवीन कॉलेजेस जॉईन झालेले आहेत तर त्याची लिस्ट आज आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर याच्यामध्ये आपण बघणार आहे की कॉलेजचा कोड कोणता आहे, त्यानंतर कॉलेजचं नाव काय आहे आणि पर्टिक्युलर नवीन कॉलेजेसची इंटेक कॅपॅसिटी किती आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ज्यांना पर्सेंटाईल थोडे कमी आहेत आणि ज्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कुठलंही कॉलेज मिळालेलं नाही आहे. तर अशा मित्रांनी काय करायचं आहे की अशा विद्यार्थ्यांनी ह्या जी नवीन कॉलेजेस आहेत तर या नवीन कॉलेजेसला पहिलं प्राधान्य तुमच्या चॉईस फिलिंगच्या वेळी द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ही कॉलेज लवकरात लवकर तुम्हाला भेटतील. तर मित्रांनो आता आपण टाईम वेस्ट न करता आपण कुठले कुठले कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजेसला किती इंटेक कॅपॅसिटी आहे आणि ते कॉलेज कोणत्या जिल्ह्यातलं आहे तर आपण हे बघू. तर मित्रांनो आपलं सगळ्यात पहिलं एक गुजराती कॉलेज आहे जे की प्रायव्हेटमध्ये येतं. सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ नर्सिंग माटुंगा मुंबईमधलं कॉलेज आहे आणि हे 50ची कॅपॅसिटी ठेवतं हे कॉलेज, म्हणजे इथं 50 सीट्स आहेत आणि हे पूर्णपणे गुजराती कॉलेजेस आहे. त्यामुळे जर कोणाकडं गुजरातीचं जर रिझर्वेशन जर असेल तर आणि याच्यामध्ये मायनॉरिटी विमन लिहिलेलं आहे, म्हणजे हे फक्त मुलींसाठीच कॉलेज आहे. त्यानंतर आता आपण दुसरं कॉलेज बघू ते म्हणजे यश फाउंडेशन्स कॉलेज ऑफ नर्सिंग रत्नागिरी. तर हे नवीन कॉलेजेस आहे ज्याचा कोड आहे 9123 आणि त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे मित्रांनो 50. त्यानंतर खाली तुम्हाला नवीन अजून एक कॉलेज दिसतंय, हे सिंधी कॉलेज आहे आणि हे पण फक्त मायनॉरिटी विमन म्हणजे फक्त मुलींसाठी आहे. तर त्याचं नाव आहे सधू व स्वामी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि हे पुण्यामध्ये येतं आहे आणि याचा कॉलेज कोड आहे मित्रांनो 9148. तुम्हाला मी इथं थोडं हायलाईट करून दाखवतो, ब्लर दिसत असेल 9148. त्यानंतर आता आपण खाली स्क्रोल करतोय. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अजून एक नवीन कॉलेज आहे ते म्हणजे पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ नर्सिंग अमरावती किंवा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अमरावती. 9214 हा या कॉलेजचा कोड आहे आणि याची इंटेक कॅपॅसिटी 100 आहे. तर मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या कॉलेजला प्राधान्य द्या. ज्यांचं ॲडमिशन फर्स्ट राऊंडमध्ये झालेलं नाही आहे त्यांनी ह्या कॉलेजला फर्स्ट प्रेफरन्स देण्याचा प्रयत्न करा. का मी असं सांगतो आहे माहिती आहे का मित्रांनो, कारण की 100 सीट्स आहेत आणि 100 सीट्स लवकरात लवकर भरणं थोडं अवघड असतं. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कॉलेजला प्राधान्य द्या, जेणेकरून इथे 100 सीट्स लवकर भरतील आणि तुम्हालाही लवकरात लवकर ॲडमिशन इथे मिळून जाईल. त्यानंतर खालचं कॉलेज आहे 9322. त्याचं नाव आहे स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंग उदगीर लातूर. लातूरमध्ये नवीन कॉलेज आलेलं आहे ज्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 40 आणि त्याचा कोड आहे 9322 स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंग. त्यानंतर खाली आपण स्क्रोल करतो आणि बघतो नवीन कॉलेज, त्याचं नाव आहे नाझरने नर्सिंग कॉलेज किंवा नाझरने नर्सेस ट्रेनिंग कॉलेज ऑफ. त्यानंतर ते आहे वाशिममध्ये 9220 त्याचा कोड आहे आणि त्याची इंटेक कॅपॅसिटी 40 आहे. त्यानंतर नवीन कॉलेज आहे एक सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन गोंदिया 9230 हा याचा नंबर आहे किंवा कोड आहे आणि याची पण इंटेक कॅपॅसिटी मित्रांनो तुम्हाला 50 इथे पाहायला भेटेल. त्यानंतर अजून एक नवीन कॉलेज आहे मेड प्रो नर्सिंग कॉलेज नागपूर. आपल्या चॅनलचं नाव आहे मेड प्रो चेक आणि तसंच एक सेम कॉलेज आलेलं आहे त्याचं नाव आहे मेड प्रो नर्सिंग कॉलेज नागपूर. त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे मित्रांनो 50 आणि आपलं ह्याचा कोड आहे 9235 हा या चॅनलचा कोड आहे. त्यानंतर खाली आहे कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग राजुरा चंद्रपूरमधील कॉलेज आहे. त्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 50 आणि 9239 त्याचा कोड आहे. त्यानंतर नवीन कॉलेज आहे ट्रीटवेल कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर. त्यानंतर 9246 त्याचा कोड आहे आणि याची पण इंटेक कॅपॅसिटी मित्रांनो 50 आहे. त्यानंतर नवयुवा कॉलेज ऑफ नर्सिंग भंडारा 50ची इंटेक कॅपॅसिटी आहे 9261 याचा कोड आहे. तर मित्रांनो तुम्हाला हे नवीन कॉलेजेस मी का दाखवतो आहे, कारण की सीट मॅट्रिक्समध्ये भरपूर मुलांचा गोंधळ होणार आहे की कुठलं नवीन कॉलेज आहे तर हे त्यांना कळणार नाही आहे. त्यामुळे मी सीट मॅट्रिक्समधून स्पेसिफिक कॉलेजेसचे नावं काढलेत जे की नवीन ॲड झालेत आणि त्याची स्क्रीनशॉट काढून ही PDF बनवलेली आहे. त्यानंतर स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंग उदगीर लातूर याची इंटेक कॅपॅसिटी आहे मित्रांनो 40. आय थिंक हे कॉलेज आपण वरती एकदा बघितलं होतं, हे परत डबल झालं आहे मित्रांनो. त्यानंतर आता आपण खाली येऊ शिवप्रसाद नर्सिंग इन्स्टिट्यूट मुखेड नांदेड. नांदेडमधील नवीन कॉलेजेस आहे त्याचं नाव
आहे शिवप्रसाद आणि शाळेची तिथं इंटेक कॅपॅसिटी आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की प्रत्येक कॉलेजेसमध्ये 40, 50 आणि एक आहे पंजाबराव देशमुख अमरावतीचं तिथे 100ची इंटेक आहे. म्हणजे सरासरी 40-50 अशी इंटेक नवीन कॉलेजेसला भेटलेली आहे किंवा तिथं 50 सीटची मान्यता आहे. त्यानंतर 93-73 वैजयंतराव मुकुंदराव देशमुख कॉलेज ऑफ नर्सिंग परळी वैजनाथ. तर ह्या पण याचं आहे 50 कॅपॅसिटी आहे इथे आणि 93-73 त्यांचा कोड आहे. त्यानंतर खाली नवीन अजून 2 कॉलेजेस आहेत ते म्हणजे डी.वाय. पाठारकर कॉलेज ऑफ नर्सिंग संभाजीनगर डी.वाय. पाथरीकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि श्री संभाजी कॉलेज ऑफ नर्सिंग नांदेड. तर ह्या दोन्ही पण कॉलेजला 60-60ची इंटेक आहे. तुम्ही इथं बघू शकता दोन्ही कॉलेजला 60-60ची इंटेक आहे. 93-81 आणि 93-82 एकाखाली एक 2 नवीन कॉलेजेस ॲड झालेले आहेत. त्यानंतर खाली अजून 3 कॉलेजेस ह्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसतील. तर ते म्हणजे 60-60ची इंटेक आहे तिन्हीची. एक नाशिकमध्ये आहे डॉक्टर दौलतराव आहेर कॉलेज ऑफ नर्सिंग नाशिक. त्यानंतर जिन्सिस कॉलेज ऑफ नर्सिंग राधानगरी कोल्हापूर आणि नवीन एक कॉलेज आहे 84-29 ते म्हणजे पार्वतीबाई म्हस्के इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अहमदनगर, नाशिक आणि कोल्हापूरमधील हे 3 कॉलेजेस नवीन ॲड झालेले आहेत आणि प्रत्येकाची इंटेक कॅपॅसिटी तुम्ही इथं बघू शकता 60-60 आहे आणि कोल्हापूरमधील राधानगरीमधलं कॉलेज आहे तर त्याची कॅपॅसिटी आहे 50. तर मित्रांनो ही आहे आजची नवीन PDF आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळे जे पण न्यूली परमिटेड कॉलेजेस आहेत ज्याला जर कॅप राऊंड 2साठी मान्यता भेटली तर आपण हा व्हिडिओ त्याच्यावर बनवत आहोत. तर हा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा पोरांपर्यंत किंवा स्टुडंटपर्यंत शेअर करा ज्यांना आता नवीन कॉलेजेसला प्रेफरन्स द्यायचं आहे. सीट मॅट्रिक्समध्ये तुमचा गोंधळ होईल आणि तुम्ही कन्फ्यूज होईल जाल म्हणून तुमच्यासाठी मी हा नवीन व्हिडिओ बनवला आणि याच्यामध्ये सर्व नवीन कॉलेजेस आहेत तर त्याची थोडक्यात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मित्रांनो केला आहे. त्यानंतर आता कॅप राऊंड 2साठी तुम्ही जे नवीन चॉईस फिलिंग करताय तरी नवीन चॉईस फिलिंग कुठल्या पद्धतीने केली पाहिजे याच्याबद्दलही आपण थोडक्यात येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि माहिती अजून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती इन्फॉर्मेटिव्ह चांगली वाटली असेल तर व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की ॲडमिशनबद्दल आणि आपल्या सिलेबसबद्दल येणारे नवनवीन अपडेट्स आणि नवीन लेक्चर्स तुमच्यापर्यंत मी यापुढेही घेऊन येणार आहे. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट असू द्या. धन्यवाद मित्रांनो.